हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर खूप दिवसानंतर आज मी शॉपिंग हॉल व्हिडिओ टाकते. खूप दिवसानंतर खरं तर केव्हाचे येऊन पडलेत, पण मला वेळच भेटत नाही व्हिडिओ बनवायला. पण आज फायनली म्हटलं करूयात, कारण काही जर एखादं डॅमेज असेल, खराब असेल तर रिटर्न करायला बरं. तशी मी स्वतःसाठी केलेली शॉपिंग आहे, कारण मला आता स्कूलला जावं लागतं आहे आणि मग सारखं रोज कुठला ड्रेस घालायचा लई प्रॉब्लेम येतो. घरात असलं ना काही वाटत नाही आपल्याकडे कपडे नसले तरी, पण आपल्याला कुठं बाहेर जायचं असलं मला प्रश्न हा पडतो की जॉबवाल्या बायका कशा करत असतील. म्हणजे त्या तर आठवड्यातूनही पण एक ड्रेस रिपीट नाही करू शकत. आठवड्याला ठीक आहे, पण रोज रोज तर नाही करू शकत. युनिफॉर्म असेल तर ठीक आहे, पण बिना युनिफॉर्मवाल्यांचं लय अवघड आहे. पुरुषांचं काही नाही, ते रोज एकच घालू शकतात, पण बायका नाही घालू शकत रोज एक. तर चला पटपट ओपन करूया. तर हे असेवाले ड्रेस आहेत ना, जे प्युअर कॉटनमध्ये आहेत ना, आणि इतकं छान कॉटन आहे, रेऑन मिक्स आहे. डायरेक्ट कडक कॉटन कधीही घ्यायचं नाही, कारण ना ते लवकर खराब होतं. त्यामुळे अशा प्रकारचं कॉटन घ्यायचं. हा ड्रेस दिसतोय ना व्हिडिओमध्ये, त्याच्यापेक्षा रिअलमध्ये खरंच खूप जास्त छान आहे. आणि मला प्रश्न हा पडला होता की हा ड्रेस मी शिवला असताना तर मी 750-700ला सेल केला असता, पण हा ड्रेस मिशोवाल्यांनी 350-400 रुपयाला ठेवला आहे. आणि खूप भारी आहे. फक्त थोडासा लेंथमध्ये ना गुडघ्याच्या थोडा खाली, म्हणजे वन पीस टाईप आपण याला घालू शकतो, नाहीतर मग लेगिन्सवरती पांढऱ्या. दुसरा ऑप्शन नाही आहे. फुल लॉंग नाही आहे, थोडा शॉर्ट आहे, गुडघ्याच्या इतकासा खाली आहे. मी घालून पण दाखवेन परत. पण क्वालिटी वाईज ड्रेसची क्वालिटी आहे ना मस्तच आहे. आणि ह्याची स्लीवचा जो पॅटर्न आहे ना, तर हा पण छान आहे. आता मला असं वाटतं की हा शिवताना थोडासा प्रॉब्लेम झाला आहे का, कारण ड्रेसची साईज बघा आणि ही स्लीव्ज बघा खूप मोठी वाटते. बाकी थोडंसं फिटिंग वगैरे केलं तर होऊन जाईल, एवढं काही नाही. क्वालिटी एक नंबर आहे. त्याला आता पटपट सगळे ओपन करते. आणि सगळे ड्रेसेस हे समर सीझन सगळे कॉटनचेच आहेत. आता काही टी शर्ट पण घेतलेत, कारण ना मला जीन्स जास्ती करून घालायला कम्फर्टेबल वाटतं. ड्रेस याच्यात अडकला त्याच्यात अडकला, त्यापेक्षा टी शर्ट पॅन्ट घातली निघाली चला असं आहे. तर अशा कलरचा टी शर्ट ना मला खूप दिवसांपासून पाहिजे होता, थोडासा असा ना कॉफी कलरचा वगैरे. तर हा मी फायनली घेतला आहे. आणि मला वाटलं होतं ना तर त्याच्यापेक्षाही खूप छान आहे क्वालिटीची, कारण असा माझ्याकडे नव्हताच कॉलर नेकचा. तर हा पण एस साईजमध्ये आहे. मी जेव्हा पण व्हिडिओ वगैरे बनवायला घेते ना, तर तेव्हाच हे भाजीवाल्यांना कचरेवाल्यांना तेव्हाच यायचं असतं. आणि त्यात माझ्या माईकमध्ये चार्जिंग नाही आहे, त्यामुळे मी माईक पण नाही लावू शकत आहे. आणि रुद्र माझ्यावरती हसतोय. म्हणजे व्हिडिओमध्ये असताना कोणी तर आलं ना की तो इतका हसतो ना की नाही तुझं थांबावं लागलं, आता बस मोबाईलमध्ये बघत असा म्हणतो. तर जाऊ दे आता, ते तर चालतच राहणार. तर हा खरंच खूप छान टी शर्ट आहे. फुल लायक्रामध्ये याचा मला अपेक्षा होती ना त्याच्यापेक्षाही खूप छान याचा कपडा आहे, भारीच आहे. मस्त वाटला हा टी शर्ट मला. आणि लायक्रा फॅब्रिकमध्ये आहे, जो की टिकायला एक नंबर आहे. मशीनला धुतला ना तरी पण काही होत नाही. असं मी फॅब्रिक बघून थोडेसे घेते, कारण आता माझे कपडे मशीनमुळे इतके टिकत नाही. मशीनला चांगला स्ट्रॉंग कपडा लागतोय, नाहीतर हलके फुलके कपडे टिकतच नाहीत. मला काय माहीत, मलाच कळत नाही माझ्याच मशीनला असं होते की सगळ्यांच्याच मशीनला असा प्रॉब्लेम आहे काय नाही. त्यानंतरचं पुढचं आहे, तर हा पण ना एक छानसा वन पीस आहे, जो की बटरफ्लाय प्रिंटमध्ये आहे. आणि मागाचा 3 लेअरचा होता, हा पण 3 लेअरचाच आहे, पण हा फुल कॉटनमध्ये आहे. रेऑनचं थोडंसं मिक्सिंग वाटतं आहे, पण इतकं जास्त मिक्सिंग वाटत नाही रेऑनचं. बाकी याची स्लीव्ज पण अशी आहे छोटीशी. ऑनलाईन कपड्यांच्या हे ड्रेसचं मला एकच नको वाटतं, ते म्हणजे अस्तर. आता तुम्ही बाहेरून घेतले काय मार्केटला, ऑनलाईन घेतले काय, अस्तरचे भेटत नाही. जे की आपण घरी जर शिवलं तर आपण अस्तर लावून शिवू शकतो. तसं आता गरम आहे त्याच्यामुळे अस्तरची गरज नाही. असंच हलकं फुलकं छान आहे. बाकी ह्याची क्वालिटी मस्त आहे. फक्त हे ना प्रिंट आहे, तर मला असं वाटतं ना हे एम्ब्रॉयडरी असतं थ्रेडवर्क, तर अजून जास्त छान वाटलं असतं. पण बाकी क्वालिटी ठीक आहे. याची मगाच्या सारखी सेम 450च्या आसपासच प्राईस आहे. बाहेर आता समरमध्ये कुठं बाहेर फिरायला जायचं असेल ना, तर असे वन पीस छान आहेत, जे की मिशोवरती भेटत आहेत. पण ज्याच्यापेक्षा खूप छान छान भेटत आहेत. पण मीच नाही काय वन पीसच्या नादी लागत, मला थोडे लॉंगवाले ड्रेस छान वाटतात. त्यानंतर पुढचा एक टी शर्ट आहे, जो की फुल कॉटनमध्ये आहे हे बघा. आणि ह्याचासुद्धा कपडा छान आहे, मस्त वाटतं कपडा. आणि एवढ्या कमी किमतीला 100-120ला काहीच मिळतं आहे, जे की खूपच भारी टी शर्ट आहे. आणि ह्याची उंची, ह्याचा असा जो हे शेप आहे बघून असं मला वाटतं की मला परफेक्ट बसेल, कारण ना मला जास्त हाईटला आणि जास्त ढिल्ली कपडे असतील तर परफेक्ट बसत नाही. हाईटला जास्त नसायला पाहिजे टी शर्ट कधीही ना. पॅन्टच्या थोडंसं इतकुसं खाली आलं पाहिजे, जास्त खाली आलं की त्याला फोल्ड करण्यातच अर्धा दिवस जातो. तर हा पण बेस्ट राहील, टी शर्ट बेस्टच आहे, मस्त आहे. त्यानंतरचा पुढचा आहे,
सगळे कपडे आज काय असेच पॅक करेल का छोटे छोटे पिशवीत दुमते चिमते. वा, तर हा तर ना मस्तच वाटला टॉप, पण हा थोडासा महाग आहे. म्हणजे हा मला वाटते 200च्या वरती, 250च्या आसपास. पण हा मशीनला धुतला आणि कशाला धुतला काय काहीच फरक पडणार नाही. असला जबरदस्त आहे त्याचा, इतका जबर कपडा आहे ना. आणि हे पूर्ण ना धागा वर्क आहे, त्याच्यामुळे कलर गेलाय वगैरे असले. हा पण ना माझा खूप टिकला, कारण हा पण थोडा महागडा कपडा, मी मिशोवरूनच मागवला पण महागडा होता. थोडं स्वस्तमध्ये गेलो ना तर ते टिकत नाही, थोडं ठीकठाक महाग घ्यायचं, जास्ती स्वस्त नाही जास्ती महाग नाही. पण हे ना पूर्ण धाग्याचं काम आहे, धाग्याचं, जे की खराब होणं पॉसिबलच नाही आहे. सगळ्यात जास्त ह्याचा आवडलेला म्हणजे आता हे फिटिंगच्या ज्यामध्ये दोर आहेत ना त्या, म्हणजे ह्याने ह्या टॉपला जास्ती लुक आलाय. हा टॉप ना मी पण घरी, हा टॉप ना असा सेम टू सेम टॉप मी घरी शिवू शकते, पण आता वेळच नाही आहे. पण बाकी टॉप एक नंबर आहे बरं का, मी घालून पण दाखवेन, मस्त वाटलं मला. तर आता सगळेच आवडायला लागलेत, त्याच्यामुळे सगळे वेगळे ठेवून घ्यावे लागत आहेत आता काय म्हणत मला. बघूया नेक्स्ट. तर असे जे शॉर्ट टॉप आहेत ना तर ते थोडेसे 250 रुपये वगैरे घ्यायचे, जास्त 100 120 अशा रागी नाही लागायचं. टी शर्ट तर ठीक पण वाटतात. तर हा एक टॉप आहे, हा पण शॉर्टच आहे. ह्याचा पण कपडा खूप भारी आहे, कपडा मस्त वाटतोय. आणि याची स्लीव्ज पण छान आहे, कारण गरमी आहे तर ना फुल स्लीव्ज मला छान वाटते. त्या पण हलक्या फुलक्या असतील तर अजून बेस्ट, म्हणून मग हे वालं मी घेतलं आहे. प्रिंट थोडी एवढी काय खास वाटत नाही, पण ठीक आहे. कलर आणि कपड्याची क्वालिटी ती छान आहे ना, तर ती वाली छान वाटते. बाकी मस्त वाटलं, आता घातल्यानंतर समजेल की फिटिंग कसं आहे. हा पण ते सेमच रेंज आहे, 200च्या वरतीच आहे. म्हणजे शॉर्टचे जे पण टॉप आहेत ना तर ते 200-250चे समथिंग आहेत. आणि जे टी शर्ट आहेत ना ते मग 100पासून स्टार्टिंग आहे. हा पण एक टी शर्ट आहे, मला खूप जास्त आवडलं होता, लगेच ऑर्डर केला. क्रॉप टॉप आहे, क्रॉप टॉप टाईप आहे, पण छान वाटतात जीन्सवरती, एक नंबर दिसतात. मी ट्राय पण करून दाखवेल. आणि ह्याचा हा कपडा मी कपडा बघून घेते, कारण ना हे मशीनमुळं मला कपडा बघून घ्यावं लागतं आहे. हे बघा, ह्याचा पण कपडा असा आहे ना की वॉशिंग मशीनला तुम्ही किती पण धुवा काहीच होणार नाही. बाकी मला प्रश्न हा पडला की जर हा उंचीला कमी असेल तर मी ह्याला रिटर्न देईल, कारण आमच्यात असं इकडे उघडं राहिलं आणि तिकडे उघडे राहिलं असलं जर बघितलं तर घालू पण देत नाही. मग माझे कितीतरी कपडे असेच पडून राहतात कपाटात, जे की मी कधीच घातलेले नसतात. त्यानंतर आहे हा वाला पुढचा, आणि ह्याचाही कलर ना उन्हाळ्यासाठीच बेस्ट आहे, कारण उन्हाळ्यात ना जास्त डार्क कलरचे कपडे घालायचे नाही, अजूनच जास्त गरम होत आहे. हा कलर ना एक नंबर, आणि हा लॉंग पण आहे, कारण ना मी हा लॉंग बघून घेतलेला आहे. घरात वगैरे म्हटलं कधी बाहेर गेलो तरी पॅन्ट फुल पॅन्ट ट्राय करायला नको वाटते, कारण गरम कसलं होतं आहे. त्यात गुजरातमध्ये पण इतकी भयानक लेवलची गरमी आहे. हा पुढे असा पॅच नाही आहे, पूर्ण थ्रेडवर्क आहे, पॅच वगैरे काही नाही, थ्रेडवर्क आहे. आणि ह्याला सुद्धा नाही तर अशा नॉड आहेत पुढच्या साईडला, असं म्हणजे आपण थोडं स्टाईलमध्ये बांधू शकतो किंवा फिटिंगसाठी पुढच्या साईडला आहेत. हा पण कळीमध्येच येतोय, वरती कळीमध्ये आहे आणि खाली बघा असं हे आहे, फ्रील आहे. एक नंबर आहे, एक नंबर. मला एक कळत नाही, अशा टॉप मी शिवू शकते पण मला असा कपडाच भेटत नाही. कुठून आणतात हे लोक असा कपडा, मला कळत नाही. मी किती शोधते पण मला असा कपडा भेटत नाही. आणि हे पण पूर्ण थ्रेडवर काय टोचायचं वगैरे काही विषय नाही, आतमध्ये थोडंसं पट्टी लावलेली आहे, काही टोचणार नाही. तर मी माझे सगळे ड्रेस ना एस साईजमध्ये घेते. हा वाला फक्त एम साईजमध्ये आहे, मला एस साईजमध्येच पाहिजे होता. एम पाठवला आहे, मला आता डाऊट आहे मला बसेल का, कारण ना आता मी तब्येत खूप बारीक झाली, तर आता यम पण नीट नाही बसत, यम पण ढिल्ली, यस पण ढिल्ली होती, तर यम किती ढिल्ली होईल. गरमीमुळे काही जेवण वगैरे जात नाही, त्याच्यामुळे आता विकनेस खूप आहे. गरमीचा सीझन मला अजिबात आवडत नाही. तर हा पण एक ना लॉंग ड्रेस आहे, लॉंग आहे, ह्याच्यावरती पॅन्ट घालायची गरज नाही. वाव, कसलं जबरदस्त. आणि मला जसं पाहिजे तसं, म्हणजे हे थ्रेड वर्क आहे बघा, हे थ्रेड वर्क आहे पूर्ण एम्ब्रॉयडरीचं. असले कपडे मला जास्त आवडतात प्रिंटपेक्षा, म्हणजे थ्रेड वर्क रिच लुक येतो. आणि ह्याला ना अशा कमरेच्या नॉट्स पण आहेत. असा जर कपडा भेटला तर मी कसले भारी भारी ड्रेस शिवेन, पण काही कपडाच भेटत नाही अशा प्रकारचा. कुठून भेटतो ह्यांना हा कपडा काय माहिती. असला सुपर डुपर ही ड्रेस आहे ना, एक नंबर. आणि घेर बघा फक्त कसला घेर आहे, 3 लेअरचा आहे हा पण. आणि 3 लेअरचे ड्रेस तर मला खूप जास्त आवडतं. म्हणजे टिकली कुठे गेली आता होती, आधी मी टिकली लावून येते मग तुम्हाला प्राईस सांगते, कारण पडली सुद्धा 400-450च्या आसपास आहे. पण हा प्युअर कॉटनमध्ये आहे, ह्याच्यामध्ये रेऑन मिक्स नाही आहे. अरे हा काढायचं हे पहिलं टेन्शन, की टिकली सुद्धा कसरून जाते, राहत नाही. तर ह्या ड्रेसविषयी सांगत होते मी.
ड्रेसमध्ये तर काय विषयच नाही बोलायला, खूप भारी आहे. मेन आतनं अस्तरसुद्धा आहे, जे की मला अपेक्षित होतं. कारण हे कॉटनचे ड्रेस जरी असले ना तरी ते आतमधून सगळं दिसतं. किंवा मग मी जास्ती करून कॉटनचे ज्यावेळी ड्रेस वन पीस ट्राय करते ना, तर मी शक्यतो पॅन्टचा आपण काही विषयच येत ना, आपण ॲज अ मॅक्सी टाईप ते यूज करतो. तर हा एकदम सुपर डुपर ही ड्रेस आहे, त्याच्यामुळे नक्की या 400-450 अशीच प्राईज यायची. पण याची थ्रेड एम्ब्रॉयडरी आहे ना, जी मला खूप आवडते. हा सुद्धा यसमध्येच आहे, पण थोडा लूज व्हायची शक्यता आहे, पण थोडंफार फिटिंग टाकून घेईल. पण हा बिलकुल रिटर्न करणार नाही, हा तर अजिबातच नाही. त्यानंतरचा आहे पुढचा, हे वाला आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. म्हणलं चला आपण पण ट्राय करूया. हा बघा, ही याची पॅन्ट आहे. हिला कोणती पॅन्ट बोलतात बरं, आता न्यू आहे, मला आठवत नाही आहे, पण याचं काहीतरी नाव आहे, आता ट्रेंडिंगला आहे खूप. त्या दिवशीच माझ्या लक्षात होतं, आता विसरून गेले. तर असं कट असतो या पॅन्टला एका साईडनी, आणि खाली लेस पण आहे, सोबत त्याला पॉकेट्स पण आहेत. आणि याला बघा पुढून असं आहे, पाठीमागून इलॅस्टिक आहे, असं आहे. आता बघूयात आपण याचा टॉप. तर हे पण कॉटन मटेरियलच आहे, हे वाला पण मस्तच पूर्ण. हे ना खूप छान आहे. हे पण ना धागा वर्क आहे, पूर्ण धाग्याने त्यांनी केलेला आहे. नंतर ड्रेस रेडी झाल्याच्या नंतर फी नेकमध्ये आहे, त्याच्यामुळे अजूनच जास्त छान दिसतंय. तर हा कॉर्डसेट आहे. आणि ह्या टॉपला सुद्धा सेम पॅन्ट सारखीच ना असं कट आहे, जे की खूप भारी दिसतोय. क्वालिटी वगैरे सगळंच A1 आहे, सुपर मस्तच आहे. ते मस्त आहेत. आजचे सगळे ड्रेसेस मला खूप जास्त आवडले, सगळेच खूप मस्त आहेत. ह्याच्यात लास्ट आहे बहुतेक टॉप असावा, शॉर्ट टॉप. नाही लॉंग नाही, शॉर्ट कुर्तीचा आहे. हे बघा, हा याचा ना असा पॅटर्न आहे. हा पॅटर्न बघूनच ना खूपच रिव्ह्यू होते, म्हणजे इतका सगळ्यांनी घेतले होते आणि रिव्ह्यू पण चांगले होते. म्हटलं आपण पण ट्राय करूया, म्हणून मी पण घेतलाय. तर हा असा इथून आहे, पॅटर्न असा आहे. आणि इथं हा अंगारा का टाईप पॅटर्न आहे, थोडक्यात असं बांधायचं आहे. आता फिटिंगला जर प्रॉपर राहिला ना तर काहीच हरकत नाही. फिटिंग आपण करू शकतो, दोन्ही साईडने फिटिंग करू शकतो. शांत राहा ना. आणि खालून असा जो कट आहे ना, त्याच्यामुळे ते अजूनच जास्त भारी दिसते. स्लीव्ज अशा आहे, तिथं बलून आहे, मस्तच आहे. तर आजची सगळी शॉपिंग ना मस्त आहे. मी तुम्हाला पटपट ट्राय करून दाखवते कसे दिसत आहेत. कारण ना शक्यतो मी आता दाखवत नाही लॉंग व्हिडिओमध्ये ट्राय करून, पण आता या व्हिडिओमध्ये सगळे दाखवते ट्राय करून. तर तुम्हाला कोणताही ड्रेस आवडला असेल ना तर डिस्क्रिप्शन चेक करा, त्याच्यात सगळ्या लिंक दिलेल्या आहेत. आणि जे हे कपडे वगैरे फॅब्रिक राहतात ना, त्याची पण एखादा हॉल व्हिडिओ करेन किंवा मग लिंक देईन, त्याच्यामधून तुम्ही घेऊ शकता. खरं तर चांगला आहे मटेरियल. हा सानिकाने शिवलेला ड्रेस आहे माझ्यासाठी, पण छान वाटतोय. तिला जसा जमला तसा तिने शिवलाय, पण मला अजून टिकलाय तो, किती दिवस झाले आता, मस्त टिकलाय. बाकी चला ना पटपट मी घालून दाखवते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं, आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर पटकन सबस्क्राईब करायचं. नेक्स्ट हॉल व्हिडिओ कशावरती करू ते सांगा. शक्यतो मी गाऊनवरती व्हिडिओ करत नाही, खूप असे म्हणजे तुम्हालाच वाटतं गाऊन दाखवावं, पण मला गाऊन आवडतच नाही, मला स्वतःही घालायला आवडत नाही. त्याच्यामुळे विषयच येत नाही की मी गाऊनचा हॉल करावा, आणि बसतही नाही, असं एकदम ढगळं बसतं. म्हणजे ज्या त्या पर्सनॅलिटीप्रमाणे ते छान वाटतं. जसं की आता मला असे कपडे दाखवायला छान वाटतात, म्हणजे असं गाऊनचे वगैरे असं वेगळं काहीतरी दाखवण्यापेक्षा. चला मी पटपट घालून बघते.